भांडूपमध्ये निवडणूक भरारी पथकाने मोठी कारवाई केली आहे। भांडूपमध्ये पैशांनी भरलेली व्हॅन जप्त करण्यात आली आहे। नाकाबंदी दरम्यान भरारी पथकाने ही कारवाई केली आहे। गाडीमध्ये तब्बल 3 कोटी रुपये सापडल्याची माहिती आहे। गाडीमधील सर्व पैसे भांडूप पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। गाडीतील कर्मचारी आणि गाडी भांडूप पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती समोर येते आहे। तर भांडूपमध्ये ही सगळ्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे। निवडणूक भरारी पथकाने ही कारवाई केली आहे आणि पैशांनी भरलेली ही व्हॅन पकडली। यामध्ये तब्बल 3 कोटी रुपये होते अशी माहिती समोर आली आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी राजेश गुप्ता हे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। राजेश, काय सांगाल? एक मोठी कारवाई भांडूपमध्ये करण्यात आली आहे। ही पैशांनी भरलेली व्हॅन नेमकी कुणाची होती, कुठे चालली होती, काय माहिती मिळू शकली आहे का? ही या गाडीमध्ये तब्बल 3.5 करोड रुपये कॅश सापडले आहे। या गाडीचा QR कोड नसल्यामुळे ATMच्या परिसरामध्ये होती। जेव्हा निवडणूक आयोगाने यांच्याकडनं चौकशी केली, यांच्याकडनं काय डॉक्युमेंट नव्हतं जे QR कोड असणे गरजेचं होतं, त्यांना ते भेटलं नाही आणि आता ही भांडूप पोलीस स्टेशनमध्ये गाडी घेऊन आलेत आणि पुढील कारवाई चालू आहे। निश्चितच राजेश, याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहू। या दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर गाडीमधील सर्व पैसे पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते। निवडणूक भरारी पथकाने ही मोठी कारवाई केलेली आहे। तर कागदपत्र या गाडीची सापडलेली नाहीत अशी माहिती समोर येते। त्यामुळे आता ही एवढी मोठी कॅश नेमकी कोणाची आहे, कोण ते घेऊन चाललेलं होतं, कुठे घेऊन चालले होते आणि कशासाठी घेऊन चालले होते, अशा अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि त्याची उत्तरं कधी मिळणार ते बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।